आज आपण बघणार आहोत बाजाराचे प्रकार। जर तुम्ही माझ्या अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले पहिले बघून घ्या। का बरं? कारण मी सगळेच व्हिडिओ तिथे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेले असणार आहे। बाजाराचे हा प्रकार जो आपण काल बघितलेला आहे त्यामधील काही भाग शिल्लक होता तो आज आपण इथे कंप्लीट करणार आहोत। ठीक आहे। आता बघा, बाजाराचे प्रकार म्हटलं की एकच आहे का? नाही, पण पूर्ण स्पर्धा असते, एकजिन्सीपणा कसं असते, अपूर्ण कसं असते, हे सगळं आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं असणार आहे। आजचा जो व्हिडिओ आहे त्यामधील काही भाग राहिलेला होता त्याबद्दल असणार आहे। तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा, बघा तुम्हाला शोधायचं आहे की आसाममध्ये चहा जे उत्पन्न केले जाते तिथे कुठली मक्तेदारीचा प्रकार सुरू असणार आहे, अणुऊर्जा, आणि एखाद्या व्यापारी बँकेचे जे बोधचिन्ह असणार आहे ते कुठलं असणार आहे, हे तुम्हाला काय असणार आहे, होमवर्क असणार आहे। ठीक आहे। ज्यांनी व्हिडिओ बघितलेला असणार आहे त्यांना समजणार आहे की मी हे कुठनं सांगितलेलं असणार आहे। आता बघा, तुम्हाला माहिती हवं की ग्राहकांची मक्तेदारी ही मक्तेदारीच्या विरुद्ध आहे। जेव्हा एक ग्राहक व अनेक विक्रेते असतात, म्हणजे जेव्हा एक ग्राहक असते आणि अनेक विक्रेता, म्हणजे खूप सारे मार्केटमध्ये विक्रेता जेव्हा बसलेले असतात आणि एकच ग्राहक जेव्हा तो वस्तू घ्यायला जात असतो त्याबद्दल सांगितलेलं असणार आहे, तेव्हा ग्राहकाची मक्तेदारी इथे निर्माण होणार आहे की ती वस्तू आपण म्हणू की एकच ग्राहक असणार आहे, कस्टमर आहे, आणि त्याला वस्तू जर घ्यायची असेल मार्केटमध्ये खूप सारे विक्रेते असणार आहे, सगळे वस्तू घेऊन बसलेले असणार आहे, पण त्याला कुठली वस्तू पाहिजे नाही आणि किती रुपयामध्ये पाहिजे नाही हे इथे काय असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे। मग त्याची मक्तेदारी इथे काय असणार आहे, ते निर्माण होणार आहे। आणि ग्राहकाची मक्तेदारी हा काय असणार आहे, दुर्मिळ प्रकार आहे। असं कधी घडत नाही का एकच ग्राहक आहे आणि म्हणजे एकच घेणारा असणार आहे आणि खूप सारे विक्रेते असणार आहे, असं होणार नाही। हा दुर्मिळच प्रकार इथे पाहायला मिळत असते, पण तुम्हाला माहिती हवं हाही प्रकार असला पाहिजे ना। मक्तेदारीत विक्रेता ज्याप्रमाणे ग्राहकाचे शोषण करू शकतो त्याचप्रमाणे ग्राहकाच्या मक्तेदारीत ग्राहक हा विक्रेत्याचे शोषण करू शकतो। हे सगळ्यात महत्त्वाचं। श्रम बाजार जेव्हा एखाद्या नियोक्ता म्हणजे जो मालक असणार आहे, जो विशिष्ट प्रकाराच्या मजुराचा उपयोग करून घेतो, तेव्हा ग्राहकाची इथे काय होणार आहे, मक्तेदारी निर्माण होणार आहे। पण ग्राहकाची मक्तेदारी अशी निर्माण होणार नाही, तो दुर्मिळच एक काय असणार आहे, भाग असणार आहे। असं काही होत नाही, पण माहिती असलं पाहिजे की असंही असते। ठीक आहे। आता बघूया अल्पाधिकार काय आहे। आता हा जो अल्पाधिकार आहे पहिले तो काय आहे, ग्रीक शब्दापासून निघालेला असणार आहे। ओलिगोली म्हणजे काय आहे, अल्पसंख्यक, आणि पॉली म्हणजे काय असणार आहे, तर विक्रेता। या शब्दापासून हा अल्पाधिकार झालेला असणार आहे। आता ते म्हणतात की बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूचे किंवा विभेदिक वस्तूचे उत्पादन करतात, जसं मोबाईल सेवा पुरविणे, सिमेंट कंपनी हे काय आहे, सिमेंट कंपनीमध्ये गेल्या तर तुम्हाला फक्त सिमेंटच काय दिसणार आहे, प्रोडक्ट दिसणार आहे। कंपनी मोबाईलमध्ये जर गेलात तुम्ही तर तुम्हाला काय असणार आहे, कंपनी मोबाईलच दिसणार आहे, दुसरी वस्तू दिसणार आहे का, नाही। मग अशा वेळेस काय असणार आहे, एकजिन्सी वस्तू म्हणजे काय, तर एकाच प्रकारची काय असणार तुम्हाला ती वस्तू दिसणार आहे। ज्या कंपनीमध्ये जर तुम्ही चॉकलेट बनवणारी एखादी कंपनी असेल तर तिथे फक्त चॉकलेटचाच तिथे कारखाना असणार आहे, बाकी वस्तूचा कारखाना मिळणार नाही। बिस्किटच्या कारखान्यामध्ये गेले तुम्ही काय करणार, ते बिस्किटच दिसणार आहात, म्हणजे ते काय झालं, एकजिन्सी वस्तू म्हणजे एकच वस्तू जे काय तिथे होत काय होत निर्माण होत आहे असं ते म्हटल्या जात असते। म्हणून मोबाईल सेवा पुरविणे आणि सिमेंट कंपनी हे काय असणार आहे, एकजिन्सी वस्तूची काय असणार आहे, कंपनी असणार आहे, त्यामध्येच अल्पाधिकार सांगितलेलं असणार आहे। आता अल्पाधिकाराची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघूया। काही विक्रेते असतात, बरोबर आहे। आता काय आहे ते आपण बघणार आहोत। अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात आणि बाजारपेठेवर काही संस्थेचे वर्चस्व असते, तसेच त्यांच्या किमतीवर आणि वस्तूच्या उत्पादनावरही काय असते, लक्षणीय काय असते, नियंत्रण पण असते। काही विक्रेते असतात, कारण बाजारपेठ असणार आहे तर ते म्हणतात की बाजारपेठावर काही संस्थेचे वर्चस्व असते। आता संस्था जी असणार आहे तर काही लोकांच्या हाताखाली असणार, असं आपण म्हटलं की जिओचा आपण मोबाईल वगैरे घेत असतो, सिम घेत असतो, तर ते व्यक्तीचेच आहे ना, वर्चस्व आहे त्यांच्यावरती, कोणाचा तरी अधिकार आहे। टाटा कंपनी म्हटलं तर त्यांचा अधिकार असणार आहे। ठीक आहे। मग काही विक्रेत्याचे वर्चस्व असते, त्यांच्या हाताखालचे त्यांचं काय ते नियंत्रण असते। आता परस्परावलंबन काय आहे, तर प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते। ठीक आहे। अवेअरनेस राहावं लागणार आहे। या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांनाही
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी काय करावं लागते, जुळून राहावं लागत असणार आहे. आता परस्पर अवलंबन म्हणजे काय, एखादा विक्रेता आहे त्याचं खूप वस्तू चालवून राहिलेली आहे, एखादा उद्योग आहे त्याला माहिती आहे की माझा हा प्रोडक्ट खूप चांगला आहे, मला याच्यामध्ये भरघोस उत्पन्न मिळत आहे, त्यांनी जर थोडासा प्राइस वाढवला तर ग्राहक जे आहे कस्टमर आहे तो काही म्हणणार आहे का, नाही म्हणणार आहे. कारण त्याला माहिती आहे हा जो प्रोडक्ट आहे आमच्या हेल्थसाठी खूप चांगला असणार आहे, आमची हेल्थ तिथे बिघडत नाही आहे, आमच्या घरच्या लोकांना पण जर दिला हा प्रोडक्ट तर काय असणार आहे, खूप चांगला असणार आहे, क्रिएटिव्ह असणार आहे, व्यवस्थित असणार आहे. मग त्या कंपनीने जर थोडासा पैसा वाढवला पण असणार आहे, त्याच्यावरती प्राइस वाढवली असणार आहे, तर ते प्राइस वाढवली असणार आहे तर त्यामुळे त्या व्यक्तीला काय असणार आहे, फायदाच होणार आहे. ग्राहकांना पण काही काय म्हणतो आपण की काही होणार आहे का, त्या वस्तूची किंमत वाढवली तरी तर काहीच म्हणणार नाही आहे. पण असं परस्परावलंबन म्हणजे काय, तर ते म्हणतात की एखाद्या वस्तूची किंमत वाढलेली असणार आहे, ग्राहकाला खूप चांगली वाटत आहे, तर ते वस्तूची किंमत जर वाढली आहे तर मग जे बाकीचे प्रतिस्पर्धी राहतात तर त्यांना पण ते काय करावं लागते, त्यांच्यासाठी जुळून राहावं लागत असते, त्यांना पण स्वतःचे प्रोडक्ट्स काय करावं लागते, चांगल्यात चांगल्या प्रतीचे बाजारामध्ये विकावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणून परस्परावलंबन याची गोष्ट होणार आहे. म्हणजे बाजारामध्ये एखादी वस्तू प्रोडक्ट आलेलं असणार आहे तर ग्राहकांची त्याच्याकडे काय असणार आहे, गर्दी होणार आहे. पण ते प्रोडक्ट चांगला आहे का नाही आहे त्यांना ग्राहकांनाच माहीत असते, कारण ते यूज करून असतात म्हणून. ठीक आहे, मग जे प्रतिस्पर्धी असणार आहे, एखाद्या कंपनीचे खूप सारे प्रोडक्ट असतात, बाकीचे लोक त्याच्यामध्ये काय करतात, इन्व्हॉल्व होत असतात आणि ते जे परस्परावलंबीन की आमचा पण फायदा इथे झाला पाहिजे त्या इथे सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे, आता बघा जाहिरात खूप महत्त्वाची असते. जेवढं तुम्ही म्हणाल की आकर्षक जाहिरात असते तेवढं ग्राहकांचा कल जास्त असतो. एखाद्या आपण म्हणून की एकदा प्रोडक्ट नवीन आलेला आहे तर त्याचं किती सारी जाहिरात आपल्या मोबाईलवरती टी व्हीवरती सगळ्यात दिलं जात असते, आपण त्याच्यावरती काय आकर्षित होतो हेही महत्त्वाचं असणार आहे. अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन असणार आहे. ठीक आहे, अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त काय करतात, जास्तीत जास्त प्रमाणात बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात इथे मोहीम ते काय करते, हाती घेऊ शकतात. म्हणजे जेवढी आकर्षक ती जी ॲड राहणार आहे तर त्या ॲडनुसार काय करतात, ग्राहक त्या वस्तूकडे काय करतात, आकर्षित होत असतात. आणि पण ग्राहकांना एवढं समजलं पाहिजे की हे काय असते, आकर्षित काय असणार आहे, फक्त जाहिरात आहे, त्या वस्तूपासून आपल्या बॉडीला किंवा आपल्या हेल्थला हानी तो होणार नाही आहे याचाही विचार त्यांना करावा लागतं, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणूनच ते म्हणतात की जाहिरात जेवढी आकर्षक असणार आहे तेवढंच काय असणार आहे, त्याची काय असणार आहे, प्रोडक्ट वाढवण्याची पण क्षमता जास्त असणार आहे. आता प्रवेशावर निर्बंध कसा की कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. जेथे की सरकारी परवाना असला पाहिजे, पेटंट असलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. आता ते म्हणतात की उद्योगातून बाहेर पडू शकतात. ठीक आहे, पण एखादा उद्योग आपल्याला करायचं नाही आहे तर आपण त्याला काय करतो, जाऊ दे आता मला करायचं नाही आहे. पण त्या उद्योगासाठी एखादी कंपनी ओपन करायची असेल तर त्याला कितीतरी प्रकारचं काय करावं लागते, नियमानुसार त्याला बांधून दिलं जात असते आणि त्या नियमानुसार त्याला ते पाळणं गरजेचं असते. कारण प्रवेशावरती निर्बंध दिलेला असणार आहे. का बरं, बाहेर तर आपण निघू शकतो, एक्झिस्ट करू शकतो, पण त्यामध्ये आपल्याला यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, खूप परिश्रम घ्यावा लागणार असणार आहे. मग तुम्हाला जर एखादा उद्योग सुरू करायचा तर असाच उद्योग सुरू होतो का, नाही, तर त्यासाठी खूप परिश्रम करावं लागतं आणि त्या परिश्रमामध्ये काय ते सरकारी परवाना असणं आवश्यक असते, सरकारचं गव्हर्नमेंटचं स्टॅम्प असणं आवश्यक आहे, पेटंट असणं आवश्यक असते. का बरं, कारण हा जो प्रोडक्ट असणार आहे हा सगळ्यांसाठी काय असणार आहे, हेल्पफुल आहे असं त्यांना सांगावं लागत असते. याच्याने कोणाचंही नुकसान होणार नाही, हेही महत्त्वाचं असते. ठीक आहे, आता बघा समानतेचा अभाव. आता उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते, काही आकाराने लहान तर काही आकाराने काय असतात, मोठे असतात. काही काय करतात, घरगुती पण आपले काय करतात उद्योग सुरू करतात, पापड उद्योग, अचार उद्योग वगैरे. काही खूप मोठ्या कंपनीमध्ये जाऊनही काय ते मोठे मोठे उद्योग सुरू होत असतात, त्याच्यामध्ये पण आपल्याला अभाव पाहायला मिळत असते. ठीक आहे, समानतेच्यामध्ये आता अनिश्चितता काय असणार आहे, या बाजारात लक्षणीय विचारात घेण्याइतकी अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकांच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे इथे सांगितलेले असतात आहे. आणि हे प्रतिस्पर्धा उद्योगाच्या बाबतीत एकमेकांशी काय करतात, हात मिळवणी करून एकमेकांना सहकार्य करण्याचा पण ते काय करतात, प्रयत्न करतात आणि एकमेकांशी ते काय करतात, स्पर्धा पण करत असतात. आता एखाद्या कंपनीला खूप फायदा होऊन राहिलेला आहे तर त्याचा जो प्रतिस्पर्धा असेल तर तो काय करेल,
हात मिळवेल का माझे शेअर तुम्ही काय करा विकत घ्या, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये तो शेअर तर घेऊन राहिलेला आहे, देऊनही राहिलेला आहे, पण तो काय करणार आहे, पाठीमागून काय करणार आहे, आपल्या प्रोडक्टमध्ये काय कमी आहे काय जास्त आहे याचा पण तो काय करणार आहे, विचार करणार आहे. आणि ते इथे काय करणार आहे, हाताळण्याचा पण इथे पुरेपूर प्रयत्न इथे करणार आहे. आता तिसरा आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने. आता स्वच्छता म्हणजे क्लीन, एखादं प्रोडक्ट वगैरे असे क्लीन करायचं, ठीक आहे. आपण तर नाव नाही घेणार, पण तुम्ही घरीमध्ये बघता, तुम्ही खूप सारे प्रोडक्ट घेऊन येतात की टाईल्स पुसायचं असेल किंवा काही फरची पुसायची असेल, ते काही पण क्लीन करायचं असेल तर तुम्ही काय करता, वेगवेगळे प्रोडक्ट घेऊन येतात. मग स्वच्छतेसाठी पण काय असणार आहे, खूप वेगवेगळे दिलेले असणार आहे, इथे नाव दिलेलंच असणार आहे, ठीक आहे. आता यामध्ये अर्थ आणि व्याख्या काय आहे, तर प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणाऱ्या बाजाराचा प्रकार म्हणजे मक्तेदारीयुक्त बाजार होय, बरोबर आहे. त्यामुळे पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे आढळून येते. आणि चेंबरलिन यांनी, प्रोफेसर आहे ES चेंबरलिन यांनी 1933 मध्ये प्रकाशित केलेली त्यांची बुक आहे थेअरी ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. या पुस्तकात मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना त्यांनी मांडलेली असणार आहे. आणि चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारीची युक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचे काय करतो, तो उत्पादन करत असतो. म्हणजे स्पर्धा तर असणार आहे, पण त्याच्यामध्ये काय असणार आहे, अनेक विक्रेते असणार आहे, खूप सारे विक्रेते असणार आहे. आणि त्यानुसार अगदी जवळचा जो पर्याय त्याला उपलब्ध असेल, त्या पर्याय नसलेल्या वस्तूची तो काय करणार आहे, उत्पन्न इथे करणारं असणार आहे. तर ठीक आहे. आता ते म्हणतात की मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे काही वैशिष्ट्य पण आता आपल्याला खालीलप्रमाणे दिलेले असणार आहे. तर पहिलं वैशिष्ट्य काय असणार आहे, अनेक विक्रेते, ठीक आहे, अनेक विक्रेते असणार आहे. आता मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्याची संख्या जास्त असते, परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते. कारण या कारणामुळे विक्रेत्यांचे वर्तन मक्तेदारीप्रमाणे इथे चालत असते. अनेक विक्रेते असतात आणि त्या वस्तूचं काय ते पूर्ण स्पर्धेमध्ये जेवढे विक्रेत्यापेक्षा पण काय असणार इथे कमी असणार आहे. कारण पूर्ण स्पर्धामध्ये सगळ्यांना काय असते, येण्याचा अधिकार असतो, पण मक्तेदारीमध्ये असतो का, तसं नाही. आपण पहिल्याच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे. इथे काय असंख्य ग्राहक असते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात, परिणामी कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाहीत. असंख्य ग्राहक असले तरी पण काय होणार आहे, त्यामध्ये ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत जे बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकणार आहे का, नाही आणू शकणार. त्याला त्याच वस्तूच्या प्राइसमध्ये ती वस्तू काय करावी लागणार आहे, घ्यावी लागणार आहे. आता वस्तुविभेद म्हणजे काय, तर वस्तुभेद म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. आणि या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूचे उत्पादन करतात, परंतु प्रत्येक उद्योग संस्थाचे उत्पन्न हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा काय असले पाहिजे ना, वेगळे असले पाहिजे ना. आणि हे वस्तुभेद म्हणतात, यालाच वस्तुभेद म्हणतात. जसं एखादी वस्तू असणार आहे, तर आपण इथं क्लीन स्वच्छ करण्याचीच एखादी वस्तू जर बघितली, कितीतरी प्रोडक्ट आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. जसं आपण खाण्याचं तेल बघितलं, ऑइल बघितला, तर तुम्हाला एकाच प्रकारचं ऑइल मिळते का, नाही. अनेक प्रकारचे ब्रँडेड वस्तू इथे तुम्हाला पाहायला मिळत असते. एखाद्याचं नाव वेगळं असेल, एखाद्याचं नाव वेगळं असेल, पण आपण जेव्हा त्याला खातो त्या वस्तूला, तर ती वस्तू काय असते, आपल्या उपयोगाचीच असते. आणि त्या वस्तूमध्ये त्याचा ब्रँड लपलेला असते. ते वस्तू काय असणार आहे, सरकारचं काय असतं, त्याच्यात मोहर लागलेला असतो. आणि त्यानुसारच ते लोक काय करतात, त्या वस्तूमध्ये वस्तुभेद असले अनेक उद्योग संस्था इथे जरी उपलब्ध असली तरी त्याचा ब्रँड, त्यांचे छाप, ते व्यापारी चिन्ह, ट्रेंड, मार्क इथे आणि वस्तूचे आकर्षणाची बांधणी असते, त्याचा दर्जा आणि काय नक्षीकाम, रंग, याच्यामध्ये काय असणार आहे, आकारामध्ये काय असणार आहे, आपल्याला वेगवेगळेपणा इथे पाहायला मिळत असते. आता एवढं जरी वेगवेगळं असलं तरी पण आपण त्याचा यूज कशासाठी करतो, त्या वस्तूचा आपल्या खाण्यासाठीच करत असतो. आणि म्हणूनच उद्योग संस्थेच्या उत्पादनाला जवळचे पर्याय आढळतात आणि त्याच्या मागणीची छेदक लवचिकता अधिक आहे. उदाहरणार्थ भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आणि शीतपेय इत्यादी, ठीक आहे. म्हणजे एवढे वेगळे भेद वस्तूमध्ये असले तरी पण आपण त्या वस्तूचा यूज कसा करत असतो, मोबाईलचा यूज कशासाठी करतो, गेम खेळण्यासाठी की मनोरंजनच्या वस्तू बघायसाठी, नाही. तर त्याचा यूज आपण एज्युकेशनच्या कामासाठी पण करत असतो.
आज मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते तर मी माझ्या मोबाईलनेच करून राहिली, म्हणजे मी माझ्या मोबाईलचा यूज करून राहिलेली असणार आहे. ठीक आहे. आता शीतपेय म्हणजे काय आहे, कोल्ड जेही पेय असणार आहे उन्हाळ्यामध्ये आपण पेत असतो, तर त्यानुसार पण त्यामध्ये काय असणार आहे, वेगवेगळे भेद निर्माण होणार आहे, वेगवेगळ्या वस्तू आहे. आज मी म्हटलं की थंड पाणी मला पाहिजे तर पाणी थंडच आहे असं नाही, तर दुसऱ्या वस्तू पण तुम्हाला आईस्क्रीम कोल्ड्रिंक वगैरे तुम्हाला उपलब्ध दिलेली असणार आहे. ठीक आहे. म्हणून वस्तुभेदही इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुक्त प्रवेश व निगमन इथे काय असणार आहे, पूर्ण स्पर्धेप्रमाणे काही बाजारात नवीन व्यवस्था संस्था मुक्त व प्रवेश इथे करत असतात, तर त्याप्रमाणे तोटा होत असल्याचं कोणत्याही उद्योग संस्था उत्पादन बंद करून स्पर्धेतून बाहेर पडू शकतो, हेही महत्त्वाचं आहे. आता बघा ना, स्पर्धेचं युग आहे, खूप सारे प्रोडक्ट असे आलेले असणार आहे आणि गेलेले असणार आहे जे आपल्याला माहीतच नाही. कधीतरी आपण त्यांना बघितलं असते आणि कधीतरी ते काय असतं नाही लुप्त प्रमाणामध्ये पण चाललं गेलं असते. मग उद्योगामध्ये जेव्हा आपण बघितलं मार्केटमध्ये नवीन नवीन जेव्हा प्रोडक्ट येत असते, तर नफा असेल तर तो काय करेल, टिकून राहील, आणि नफाच नसेल तर तो कशाला आपला वेस्टर्न टाईम करणार आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे, मुक्त प्रवेश आणि निगमनाचा पण इथे काय आहे, बाहेर स्पर्धेतून बाहेर पडण्याचा पण तुम्हाला इथे अधिकार दिलेला असणार आहे. आता बघा, विक्री खर्च काय असणार आहे. विक्री खर्च हा मक्तेदारी स्पर्धेत आढळतो आणि उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी आणि वस्तूची विक्री वाढविण्यासाठी इथे करावा लागतो. खर्च म्हणजे विक्री खर्च होय, आणि जसं आपण जाहिरात देतो, दूरदर्शनवरती आपण जाहिरात देतो, आकाशवाणीमध्ये आपण काय करतो, त्याचा जाहिरात देत असतो, आणि फलक बॅनर वगैरे हे जे प्रदर्शन वगैरे आपण जे करत असतो त्याच्यासाठी पण काय करावं लागते, खर्च करावा लागत असतो. आणि हा जो खर्च आहे हा विक्री खर्च त्याच्यामध्ये काय करतो, ते वस्तूमध्ये ॲड केला जात असतो. आणि हे जे सगळे जे आपण म्हणू की मोफत नमुना वस्तू, मोफत भेट वस्तू इत्यादींचा समावेश कुठे जातो, जो विक्री खर्चामध्ये इथे जात असतो. ठीक आहे. आता जवळचे पर्याय काय, तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात, जसं विविध कंपन्याचे साबण, शीतपेय, ठीक आहे, थंडी कोल्ड वगैरे जेही पिण्याच्या वस्तू असणार आहे तेही महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, आता बघा इथे जवळचे पर्याय म्हणजे आता एकच साबणाचा प्रोडक्ट आहे का आपल्या याच्यामध्ये. तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला माहिती आहे तर किती प्रकारचे साबणाचं प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळणार असते, जे आपण कधी बघितलंही नाही तेही साबण इथे मार्केटमध्ये आलेली असणार आहे. ठीक आहे. म्हणून जवळचा पर्याय पण इथे उपलब्ध असला पाहिजे. आपल्याला चांगल्या किमतीमध्ये जर वस्तू मिळते तर आपण काय करणार आहोत, तीच वस्तू घेणार आहोत ना. आता बघा, गट संकल्पना मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चेंबरलिन या उद्योग व संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना मांडलेली असणार आहे. ते म्हणतात की एकजिन्सी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग होय. ठीक आहे. समुदाय म्हणजे जेही ग्रुप करून मोठ्या प्रमाणात करतात त्यांना उद्योग म्हटलं जाते. आणि तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट, म्हणजे जसं औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह. औषध असं कोणी पण निर्माण करू शकते का, नाही, कारण त्या काय असणार आहे, लोकांच्या आजाराकडनं खेळणारी वस्तू म्हणजे असू शकते. आणि जर औषधामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये जर इफेक्ट पाहायला जर गेला तर माणूस काय करते, दगावू पण शकत असते. आणि म्हणूनच अशा संस्थानांना सरकार इथे काय करणार आहे, संस्थांचा समूह असणं आवश्यक आहे. गव्हर्नमेंटचं इथे हस्तक्षेप इथे आवश्यक असणार आहे. त्या वस्तू खरंच लोकांपर्यंत गेली मार्केटमध्ये तर ती वस्तू लोकांना खरंच युजेबल आहे की नाही आहे हे बघावं इथे लागणार असणार आहे. आता याला शोधा तुम्ही. आता हा व्हिडिओ इथे पूर्ण संपलेला असणार आहे. बाजाराचे प्रकार हा व्हिडिओ इथे पूर्ण कंप्लीट झालेला असणार आहे. ठीक आहे. आता इथे म्हणतात की खाली दिलेल्या उत्पादनाला जवळचा पर्याय शोधा. आता जेमिनी तेल तुम्ही वापरला तर त्याला पर्याय कोणता तेल असणार आहे. ठीक आहे. कोलगेट टूथपेस्ट तुम्ही वापरलेला असणार आहे, सकाळी ब्रश करता तर त्याला तुम्ही दुसरा पण एक कोलगेट असणार आहे पर्यायी म्हणून. ठीक आहे. रेड लेबल चहाचा आहे का, इथे मार्केटमध्ये गेल्या तर असंख्य प्रकारचे तुम्हाला ब्रँड पाहायला मिळत असते. आपण म्हणून की रेड लेबल बरोबर ताजा पण आहे. ठीक आहे. सगळ्याच गोष्टी आहे. आणि ब्रूट कॉफीच्या बदली तुम्हाला दुसरी नेसलेची कॉफी पण पाहायला मिळणार असता. इथे ते काय दुचाकी ॲक्टिवाची जी दुचाकी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला दुसरी पण वस्तू पाहायला मिळणार आहे. कार मिळणार, बाईक मिळणार आहे. पर्यायी वस्तू मार्केटमध्ये इथे काय दिलेले आहे, उपलब्ध असणार आहेत. ठीक आहे. आता इथे हा व्हिडिओ असणार आहे, इथे संपलेला असणार आहे. बाजाराचे प्रकार
कारण काल मी व्हिडिओ पूर्ण सांगितलेला असणार आहे आणि त्यामधला काही भाग इथे शिल्लक राहिला तर तो आज आपण ते कंप्लीट केलेला असणार आहे. ठीक आहे. आता आपला 5वा युनिट पूर्ण कंप्लीट झालेला असणार आहे. आता आपण 6व्या युनिटच्या बदल्यावर 7वा युनिट इथे आपण कंप्लीट करणार आहोत स्टुडंट. कारण राष्ट्रीय उत्पन्न सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला युनिट ठरणार आहे आणि त्यानुसारच आपण आपल्या व्हिडिओला इथे काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.